पुस्तक क्षमेची जादू. लेखक बेस्ट सेलर पुस्तक विचार नियमचे रचनाकार सर श्री तेज पारखीजी. पुस्तक पठन लीना भंडारी. कॉपीराइट तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन TGF. प्रकाशक वॉव पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे. क्षमेची जादू. क्षमेचं सामर्थ्य जाणा, सर्व दुःखांपासून मुक्त व्हा. से सॉरी विदिन अँड बी फ्री. अर्पण पत्रिका. हे पुस्तक समर्पित आहे त्या साधकांना जे अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी केवळ स्वतःचीच कर्मबंधनं संपुष्टात आणत नाहीत, तर विश्वालाही कर्मबंधनांपासून मुक्त करण्यासाठी साधना करत आहेत. प्रस्तावना. क्षमा करा, कर्मबंधनांपासून मुक्त व्हा. क्षमा करा. लहानपणी सगळ्यांनीच कधी ना कधी सापशिडीचा खेळ खेळला असेलच. हा मुलांचा अत्यंत आवडता खेळ. या खेळात एक स्पर्धा असते. पुढे कोण जाणार, तू जाणार की मी? खाली कोण पडणार, तू की मी? कोण जिंकणार, तू का मी? खेळाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत खेळाडूंच्या मनात हेच प्रश्न उद्भवत राहतात. आपल्या मार्गात येणारे साप पाहून चिंता वाढत जाते आणि समोरच्या खेळाडूचे साप पाहून आनंद होत राहतो. मुलं जेव्हा फासे फेकतात तेव्हा त्यांच्या मनात हाच विचार सुरू असतो, मला 6 किंवा त्यापेक्षा जास्त अंक मिळाले तर मी शिडी चढून जिंकू शकेन. म्हणून खेळाच्या दरम्यान ते प्रार्थना करतात, हे परमेश्वरा, याला सापाने गिळावं आणि मला शिडी मिळावी, तेव्हाच मी जिंकू शकेल. अशा प्रकारे मोठं होता होता लहानपणीचा हा खेळ वास्तविकता बनतो. लोकही आपल्या आयुष्याला या खेळाप्रमाणेच बनवतात. जिंकण्याची भावना, इतरांपेक्षा स्वतःला मोठं आणि स्वतः हुशार असल्याचं दाखवण्याची इच्छा, यश प्राप्त करण्याची स्पर्धा, या सगळ्यांसाठी ते योजना आखत राहतात. यासाठी काही डावपेच आखून इतरांना मागे टाकून स्वतः यशाची शिडी चढून जाण्याची इच्छा ते बाळगतात. मात्र कधी यात ते यशस्वी होतात तर कधी अयशस्वी ठरतात. कधी आपल्या भल्यासाठी प्रार्थना करतात तर कधी इतरांच्या वाईटासाठी. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाव, विचार, वाणी आणि क्रिया यांच्या माध्यमातून ते कळत नकळत लोकांना दुःख पोहोचवत राहतात. शिवाय स्वतः देखील नकारात्मक भावनांनी घेरलेले राहतात. सांगण्याचं तात्पर्य, सापशिडीच्या खेळामध्ये मुलं जे जे अनुभव घेत. Sample complete. Ready to continue?